नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपल्या स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं डबल फर्टिलायझेशन. मी होप करतो तुम्हाला ते समजलं असेल. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत टॉपिक 1.10 जो आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ओके, तर आज आपण चालू करणार आहोत आपला टॉपिक डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. सगळ्यात पहिले काय, द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मायटोटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आपला जो ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म आहे, आता हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म म्हणजे काय? ओके, आता हे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म कुठे आलं? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण टॉपिक बघितलं होतं ट्रिपल फ्युजनमध्ये काय होते? सेकंड हॅप्लॉइड मेल गमीट फ्यूज विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. मग बनते का? इट प्रोड्युसेस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. काय बनते? PEN आपण बघितलं होतं ओके, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मग काय होते? दिस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इनटू द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. काय होते? दिस PEN डेव्हलप्स इनटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. तर याच ट्रिप्लॉइड एंडोस्पर्मबद्दल आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. कोणत्या टॉपिकमध्ये? डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्ममध्ये. तर आपली फर्स्ट लाईन काय आहे? द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मायटोटिकली टू फॉर्म्स न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हा जो आपला ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म आहे, इट डिवाइड्स मायटोटिकली टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. ओके, आपला जो हा ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म आहे, इट डिवाइड्स मायटोटिकली म्हणजे मायटोसिस होते टू फॉर्म द न्यूट्रिटिव्ह टिश्यू, ज्याला आपण म्हणतो एंडोस्पर्म. ओके, आलं लक्षात? आणि काय अजून सांगायचं झालं तर हे जे आपण बघितलं आता काय, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हे जर तुम्हाला लक्षात असेल, आपण डबल फर्टिलायझेशनमध्ये सिग्निफिकन्स बघितले होते. त्याच्यात पण आपण हे बघितलं होतं. तुम्ही टेक्स्टबुकचा पेज नंबर पहा, पेज नंबर 11. सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशनचा पॉईंट नंबर 3 काय त्याच्यात? द ट्रिप्लॉइड PEN डेव्हलप्स इंटू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. आता PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, तेच पॉईंट इथे आहे. ओके, समजलं? बरं. त्यानंतर इन पोस्ट फर्टिलायझेशन आपल्याला काय होते? चेंजेस दिसतात. कशात? आपण तसं नाही, VC लिहिण्यापेक्षा चेंजेस आर ऑब्झर्व्ड इन ओव्यूल, एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म. ओके, जर तुम्हाला लक्षात असेल, आपण स्टार्टिंगमध्येच बघितलं होतं, चॅप्टरच्या स्टार्टिंगमध्येच. तुम्ही स्टार्टिंगचे लेक्चर बघा. थांबा, मी एकदा सांगतो तुम्हाला. आपण एकदा आपण बघू टाकू. हां, आपण टॉपिक 1.2 बघितलं होतं की फर्टिलायझेशन हे 3 प्रकारचे आहेत: प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. तर इथं आला आहे आपला पोस्ट फर्टिलायझेशन. तर काय होते? इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आर ऑब्झर्व्ड इन ओव्यूल, एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म. बस इतकं होतं समजून, लाईक अजून काहीच नव्हतं. त्यानंतर काय? अदर सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक डिसऑर्गनाइज्ड सूनर ऑर लेटर. ओके, अदर सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक डिसऑर्गनाइज्ड सूनर ऑर लेटर. त्यानंतर द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स सेल डिव्हिजन विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एंडोसोम. याच्यात काही समजून लायक नाही, तुम्ही एकदा रीडिंग करून टाका, बस रीड केला तुमचं होऊन जाईल. ओके, आता टॉपिक 1.10चा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे टाईप्स ऑफ एंडोस्पर्म.
Types of endosperm. Types of endosperm. There are three types of endosperms. Three types of endosperm. First one is nuclear type. Nuclear type. Second is cellular type. Cellular type. And third is halobial. Halobial type. आणि कशा on the basis of what they are divided? They are divided on the basis of mode of development. Division. थांबा, division लिहिण्यापेक्षा these types of endosperms are on the basis of mode of डेव्हलपमेंट. आता आपण डिटेलमध्ये सगळं बघणारच आहे. तर तुम्हाला फक्त आयडिया दिली मी का तीन प्रकारचे असतात, कोणचे असतात, न्यूक्लिअर, सेल्युलर अँड हेलोबायल. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघूया आता न्यूक्लिअर टाईप. न्यूक्लिअर टाईपमध्ये सांगायचं झालं तर इट इज द कॉमन टाईप. It is the common type. It is observed in 161 angiospermic families. ओके, न्यूक्लियर टाईप हा आपला कॉमन टाईपचा. इट इज द कॉमन टाईप ऑफ एंडोस्पर्म अँड इट इज ऑब्झर्व्ड इन 161 एंजिओस्पर्म्स. काय, इट इज ऑब्झर्व्ड इन 161 एंजिओस्पर्म्स. बस आलं लक्षात? ओके, समजलीत का? त्यानंतर आपला टॉपिक सगळ्यात मेन म्हणजे याची डेफिनेशन, करेक्ट डेफिनेशन ऑफ न्यूक्लियर टाईप. तर काय होते? ओके, तर काय होते, जो आपला PEN आहे, PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, it divides mitotically without wall formation. PEN divides mitotically without wall formation to produce large numbers of free. आता मित्रांनो, या विदाऊट शब्दाने तुमचं म्हणजे डिव्हिजन हे म्हणजे तुम्हाला समजणार. ओके, या शब्दाने खूप फरक पडणार, विदाऊट वॉल फॉर्मेशन. ओके, तर न्यूक्लिअरमध्ये काय होते, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड्स मायटोटिकली विदाऊट वॉल फॉर्मेशन. म्हणजे मायटोसिसच्या दरम्यान वॉल आपली फॉर्म नाही होत. आणि कशासाठी मायटोसिस होते? टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियस. ओके, याच्यात अ बिग वॅक्यूल appears in सेंटर. एक बिग असा वॅक्यूल तयार होतो सेंटरमध्ये, हा वॅक्यूल. ओके, सो त्यानंतर समजवण्याला काही नाही. लॅटर द वॉल्स डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियाय, हेन्स मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. ओके, बट इन सेव्हरल केसेस सेल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. ओके, याच्यात समजवण्याला काय नाही, तुम्ही फक्त रीड करून टाका एकदा. आता बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. याचा एक्झाम्पल आहे वीट, गहू, आपला वीट, सनफ्लावर अँड कोकोनट. ओके, वीट, सनफ्लावर अँड कोकोनट.
Coconut has the multicellular endosperm in the outer part and free nuclear as well as vacuolated endosperm. ओके, कोकोनटबद्दल थोडं दिलं आहे तरी आपण बघून घेऊ. कोकोनटमध्ये काय असते? मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म, आउटर. मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म हा आउटर पार्टला असतो आणि वॅक्युलेटेड एंडोस्पर्म हा सेंटरमध्ये असतो. ओके, हे झालं आहे कोकोनटबद्दल. ओके, आपला न्यूक्लियर टाईप हा झाला खतम झाला. ओके, त्यानंतर आहे आपला सेकंड, दॅट इज सेल्युलर टाईप. याच्यात काय होते? In some plants, division of triploid primary endospermic nucleus is immediately followed by wall formation. याच्यात आला आहे वॉल फॉर्मेशन. न्यूक्लिअरमध्ये काय होता? विदाउट वॉल फॉर्मेशन, पण सेल्युलरमध्ये आहे विथ वॉल फॉर्मेशन. PEN divides immediately लिहिण्यापेक्षा थांबा, divides by wall फॉर्मेशन. ओके, न्यूक्लिअरमध्ये काय होता? विदाउट वॉल फॉर्मेशन, पण PENमध्ये सेल्युलर टाईपमध्ये काय? बाय वॉल फॉर्मेशन. ओके, यानंतर इट इज ऑब्झर्वड इन 72 families of dicots. ओके, आपला जो सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म आहे, इट इज ऑब्झर्वड इन 72 टाईप ऑफ डायकॉट्स. आता याची एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे बाल्सम, पेटुनिया अँड एडोक्सा. ओके, झालं, लक्षात आलं? सेल्युलरमध्ये काय होते? PEN डिवाइड्स मायटोटिकली बाय वॉल फॉर्मेशन, आणि न्यूक्लिअरमध्ये काय होतं? विदाउट वॉल फॉर्मेशन. आणि सेल्युलर टाईप इट इज फाउंड इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट्स. आणि त्याचे एक्झाम्पल आहे बाल्सम, पेटुनिया अँड एडोक्सा. मी होप करतो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. ओके गाईज, तर आपण बघूया थर्ड, दॅट इज हेलोबायल टाईप. It occurs in order helobials of monocotyledons. हा जो हेलोबायल टाईप आहे हा कशात दिसतो आपल्याला? ऑर्डर हेलोबायल्स ऑफ मोनोकोटिलिडॉन्स. ओके, आता हा हेलोबायल टाईप थोडा समजून लायक आहे. याच्यात काय होते? आपला जो PEN आहे, इट डिवाइड्स, म्हणजे फर्स्ट याचा डिव्हिजन कशात होतो? बाय ट्रान्सफर्स वॉल. ओके, in this case first division of primary endosperm nucleus is followed by transfer wall. First division of PEN, ज्याला आपण म्हणतो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, is followed by transverse wall, which divides cell unequally.
अनइक्वली. अनइक्वली म्हणजे एक पार्ट त्याचा मोठा राहील, एक पार्ट लहान राहील. ओके, ठीक आहे. ओके, अनइक्वल पार्ट राहणार म्हणजे वन पार्ट लार्ज आणि वन पार्ट स्मॉल. म्हणजे असं समजा तू असं म्हणजे नाही का, जसा लार्ज पार्ट झाला हा स्मॉल झाला. तर जो पार्ट स्मॉल राहणार, स्मॉलर पार्ट ज्याला आपण म्हणतो स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज चलाझल सेल. त्यानंतर लार्जर सेल इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर सेल. ओके, हेलोबायलमध्ये काय होते, इट ऑकर्स इन द मोनोकॉटिलिडॅन्स. आणि जो आपला PEN आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, इट डिवाइड्स फॉलोड बाय ट्रान्सफर्स वॉल. हेलोबायलमध्ये काय वेगळा शब्द ट्रान्सफर्स वॉल. न्यूक्लियरमध्ये काय होता विदाऊट वॉल फॉर्मेशन. सेल्युलरमध्ये काय होता बाय वॉल फॉर्मेशन. आणि हेलोबायलमध्ये काय ट्रान्सफर्स वॉल. आणि विच डिवाइड्स द सेल इन अनइक्वल पार्ट्स. अनइक्वल पार्ट्स म्हणजे एक पार्ट स्मॉल राहणार, एक पार्ट लार्ज राहणार. स्मॉल पार्टला आपण म्हणतो चलाझल सेल, आणि लार्जर सेलला आपण म्हणतो मायक्रोपायलर सेल. ओके, त्यानंतर समजून आलं काय नाही. देन द न्यूक्लिया इन इच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स अँड देन वॉल्स डेव्हलप बिटवीन न्यूक्लिया इन मायक्रोपायलर चेंबर. काय होतात नंतर काय होतं, डिव्हिजन कशाने होते, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होते. देन द वॉल्स आर डेव्हलप बिटवीन द न्यूक्लिया इन मायक्रोपायलर चेंबर. त्यानंतर लक्षात ठेवा, इट इज, राहू द्या हे लिहायची गरज नाही. इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड, नाही लिहा टॉपिक मेन आहे. हेलोबायल टाइप इज इंटरमिडिएट बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलर टाइप. काय जो आपला थर्ड टाइप आहे हेलोबायल, इट इज अन इंटरमिडिएट टाइप बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलर टाइप. ओके, याचा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे एस्फोडिलस. झाला, टॉपिक आपला झालेला आहे कंप्लीट. आता एक टॉपिक वाचतो जो आहे मोझियाक एंडोस्पर्म. मोझियाक एंडोस्पर्म मी वाचून दाखवतो. एंडोस्पर्म containing tissue of two different types called endosperm containing tissue of two different types. असा एंडोस्पर्म ज्याच्याकडे दोन वेगळ्या टाईपचे टिश्यू असतात त्याला आपण म्हणतो मोझियाक एंडोस्पर्म. बस, आता याच्यात अजून काही समजून आलं की नाही. एक्झाम्पल आहे याचा कॉर्न इज एक्झाम्पल ऑफ मोझियाक एंडोस्पर्म.